फेस्टिवल, ज्या परिवाराचं नावच छत्रपती परिवार आहे, तिथं घडणारी सगळीच कार्य ही स्वराज्यासारखी उदात्त, मंगल आणि पवित्र असणार. या परिवाराचे संस्थापक सन्मान्य सुरेशजी पवार सर, त्यांचे सर्व सहकारी, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य अनिलदादा सावंत, लतीफभाई तांबोळी, रणजितजी जगताप, मंचावर आणि मंचासमोर उपस्थित असलेले आपण सर्व. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा, काही घडवण्याचा, घडवू पाहण्याचा आशय आहे. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं स्वराज्य उभा केलं, पण 350 वर्षानंतर दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं हे आम्हाला कळत नाही. आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये राजा शिव छत्रपती अजूनही जिवंत आहेत. जणू का इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावर इथली माती जन्मताच शिवराय ही 4 अक्षरं कोरूनच त्याला जन्माला घालते की काय, असं वाटावं इतकी जादू या राजांची आहे. आज घडीला जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. एखादे महापुरुष गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारकं उभारणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारकं उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या सर्वोच्च मोठेपणाची सर्वोच्च साक्ष आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले. आंध्रातल्या या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. अर्थात नसते घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती. आताच्या भाषेत म्हणता आलं असतं, तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठाई होती. एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या शिखराच्या दर्शनासाठी बाहेर आले. महाराजांनी मंदिराच्या शिखराकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय. महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं 4थं गोपूर बांधून पूर्ण करा. किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं. सगळे मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. या राजांचं अस्तित्व इथं राहायला हवं. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. काय करता येईल? आणि एक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण बांधलंय त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली
आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेशमध्ये. महाराजांनी तिथंच एक ध्यान मंदिर सुद्धा उभारलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभं आहे आंध्र प्रदेशात. इंग्रजांनी बंगालची फाळणी केली. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली आणि त्या वंगभंग चळवळीला गती मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रेरणा गीत लिहिलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. या प्रेरणा गीतानं बंगाल वासियांना प्रेरणा दिली आणि वंगभंग चळवळ यशस्वी झाली. जय असतो शिवराय. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ सुरू झाली. या जातीविरोधी चळवळीला बळ मिळावं म्हणून तमिळ लेखक CN अण्णादुराई यांनी तिथे एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. ती भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या भूमिकेनंतर अभिनेते गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. जे शिवराय अभ्यासतात, जे शिवराय अनुभवतात ते शिवमय होतात. महाराजांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातनं उद्याच्या पिढीसाठी एक मूल्य दिलं जो पिढ्यानपिढ्यांसाठी आदर्श झाला. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाण आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीने तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाही सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई देसाई पाहत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून नाही, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं. बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या त्यांनी दादाजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईने आपला पराभव केलाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी पुन्हा प्रचंड फौज उभा केली. पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या. गर्दिशी मागं वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई कैदी म्हणून महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या. पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही. त्याला तोशिष नको. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसांना इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आली. आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी नवराज्य यांना जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळेना. कैसा राजा, कैसा राजा. मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो. चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला आपला भाचा मानतो. त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहावी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे. महाराज त्याला दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे.
आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर आहे कर्नाटकात. खर तर महिला दिन याच्यापेक्षा काय वेगळा असतो सांगा. शत्रूच्या स्त्रीला सुद्धा बहीण मानून चोळी बांगडीसाठी तिला नवराज्य जोडून देणारा राजा. महाराजांनी जे मूल्य दिलं, स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता, त्या स्त्रीत्वाचा मान राखलाच पाहिजे. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्याच्या लाल महालात झाला. वाऱ्यासारख्या आलेल्या महाराजांनी शाहिस्ताखानाची बोटे छटली आणि राजे तीरासारखे निघाले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर, क्या हुआ? हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है हुजूर. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल, बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगतोय? शाहिस्ताखान. महाराजांचं हे चारित्र्य हेच तर राष्ट्राचं चरित्र झालं. अर्थात शाहिस्ताखानाच्या मुलीला कुणीच हात लावला नव्हता. छाप्याच्या भीतीमुळे ती तिथंच लाल महालात एका पिंपात लपून बसली होती. ती सापडली नंतर. शाहिस्ताखानानं स्वतःच्या डायरीमध्ये, जिचं शाहिस्ताखान बुर्जी असं नाव आहे, त्यात हे सगळं लिहून ठेवलंय. पण शत्रूच्या मनात सुद्धा महाराजांची काय प्रतिमा आहे हे एक उदाहरण आम्हाला सहजपणे सांगून जात. 350 वर्षापूर्वी महाराजांनी राज्य उभा केलं. शून्यातनं राज्य उभा केलं. हाताशी काही नसताना राज्य उभा केलं. ना सैन्य, ना संपत्ती, ना साधन, पण तरीही राज्य, स्वराज्य, लोककल्याणकारी स्वराज्य. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातनं काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा, मग म्हणावं, लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तुम तो लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? जो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कन्वर मुंगी ध्येय गाठते ना, मग अडचण काय आपल्याला? काय आहे महाराजांकडं? वयाच्या 12व्या वर्षी शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना ध्येय दिलं. ठरलं शहाजीराजे मासाहेबांचं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांसोबत कर्नाटकात राहतील, ते कर्नाटकात राज्य उभा करतील. धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात जातील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेबांसोबत पुण्याकडे निघाले. जातेवेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाचे शिवबाराजे निघाले. एका पित्यानं जातेवेळी काय द्यावं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचंय, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पिता सांगतोय आम्हास खात्री आहे राज्य उभा राहीलच. शहाजीराजे असं नाही म्हटले तुम्हाला जमेल का?
तुम्ही कराल का? तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही, स्वराज्य कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाचं, 1646 साली स्वराज्याला आरंभ झाल्याचं दिसत. काय आहे महाराजांकडं? काहीच नाही. मग महाराज असं म्हटले का? नाही, कुणी सैन्य दिलं तर लढेन म्हणतो, कुणी तोफा दिल्या तर उडवीन म्हणतो. प्रकार नाही. जे आहे ते सोबत घेऊन महाराजांनी पराक्रमाला सुरुवात केली. जे आहे ते सोबत घेऊन महाराज ध्येयाच्या दिशेनं निघाले. कारणच नाही. हल्ली आमची अडचण झाली हो, ते कुणीतरी येतो, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. उगाच कुणीतरी आम्ही गरीब आहे ना, चांगला आहे ना, श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे. नाही, मला जरा बुद्धी कमीच आहे. उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. कारण कसली सांगता? स्वतःच्या कमतरताना बलस्थान बनवा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. कसली कारण देतो? 18 पगड जातीची 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं ठोरं महाराज गोळा करायचे. या सगळ्या पोरं ठोरणं घेऊन महाराज दूरच्या एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगदात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचा पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलंस रे? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. कार बोलू की राजांना? मग सांगतो. ते खुनेचा पोर म्हणला, तो थांबतच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले, दे पाठवूनात. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं मग चल या आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटलं, राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही, बापाला सांगावा दिला असता. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजा म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजा म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून? ऐकतं गवसून झालं राज. राजाने माणसं गोळा केली ती अशी. दऱ्याखोऱ्यातली गिरिकांध्रातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा,
रॉ, इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते, आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. राणा वनातली पोरं महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची करून टाकली. क्षमता प्रत्येकात असतात. आपल्यातल्या क्षमतेला पात्रतेचं रूप देता आलं की मग योग्यता कमावता येते. महाराजांनी इथल्या रानावनातल्या 18 पगड जातीच्या पोरांच्या क्षमतांना पात्रतेचं रूप दिलं आणि त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचं बनवलं. कुणी घ्यावं, तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, अनेक राजांनी गिरदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग उभा केले. एक एक बुलंद आणि बलाढ्य जिवंत गडकोट, एक एक. काय विलक्षण सामर्थ्य आहे. 1 वर्षाची व्यवस्था करायची आहे, धान्य पेरा. 10 वर्षाची व्यवस्था करायची आहे, झाडं पेरा. आणि 100 वर्षाची व्यवस्था करायची आहे, माणसं पेरा. महाराजांनी माणसं निर्माण केली. हे महाराजांचं विलक्षण विलक्षण कर्तृत्व आहे. काय विलक्षण आहे. 1646 साली महाराजांनी तोरणा घेतला आणि त्याच वेळी महाराजांची नजर समोरच्या राजगडावर पडली. राजगड बेवासाऊ आहे, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे हवेत. पण होते कुठे महाराजांकडं? मग महाराज असं म्हटले का, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. नाही, पैसे येतील तेव्हा येतील. राजगड घेऊन तर टाकू. घेतला महाराजांनी राजगड आणि त्याचवेळी तोरण्याचं बांधकाम सुरू असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज 16 वर्षाचे होते त्यावेळी राजगड बांधायला सुरुवात झाली आणि महाराज 26 वर्षाचे झाले त्यावेळी राजगड बांधून पूर्ण झाला. काही वर्षापूर्वी स्वित्झर्लंड मधल्या झुरिच मध्ये जगातल्या सगळ्यात सर्वोत्तम किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं. दी बेस्ट कॅसल्स अँड फोर्ट्स इन दी वर्ल्ड. त्या प्रदर्शनात होता महाराजांनी बांधलेला हा राजगड, जगातला सर्वोत्तम किल्ला. महाराज सांगतात तुम्ही सुरुवात करा. सुरुवात केली तर पोचाल, सुरुवातच नाही केली तर पोचाल कसं? जे सुरुवात. सायंकाळी मावळतीच्या वेळेला मी रस्त्यानं चाललो होतो. एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. त्याला म्हटलं अंधारात का उभा आहे? नाही म्हटला डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना मग. नाही अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी तिथूनच निघालो होतो. तो सद्ग्रस्त तिथंच डोंगराच्या पायथ्याला. मी म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. अरे म्हटलं तुला रात्री कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात तर करा. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज लाखाची, महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हटले का त्यांची लाखभर आपली 20,000, आधी आपली लाखभर करू आणि मग लढू? नाही, 20 तर 20, सुरुवात तर करू. केली सुरुवात महाराजांनी. त्याच वेळी 1670 साली महाराजांनी प्रबळगड घेतला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं पालखीतून जात असतानाच महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज सोबत त्यांना म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे आहे आहे. खना. माणसं कामाला लागली. बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेली. दगडी भिंत सापडली. उकरली. 27 घागरी आणि 4 कढया इतकं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं
आणि मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहते.